नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मेड फॉर पॉलिटेक्निक या ऑनलाइन क्लासेस मध्ये सुद्धा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला विद्यार्थी आहेत, तुमची ब्रँच कोणती असू द्या, तुम्हा सगळ्यांना अप्लाइड मॅथमॅटिक्स या नावाचा सब्जेक्ट आहे। सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील त्या सब्जेक्टला लाडाने M2 असं नाव ठेवलेलं आहे। ऑफिशियल M2 असं कुठंच नाव नाही, पण आपण सगळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये M2 असं ते नाव प्रचलित आहे। तर आपल्याला हा M2 सब्जेक्ट या M2 सब्जेक्ट मध्ये टोटल किती टॉपिक्स आहेत, कोणता टॉपिक किती मार्कला आहे, या M2 चा सब्जेक्ट कोड काय आहे, टोटल किती मार्कला आहे, पेपर किती मार्कचा होणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सब्जेक्टचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर हा सब्जेक्ट कोणकोणत्या ब्रँचला आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया। हा सब्जेक्ट आहे आर्किटेक्चर असिस्टंट या ब्रँचला आहे, त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी आहे, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ब्रँचसाठी आहे, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या ब्रँचसाठी आहे, त्यानंतर ऑटोमेशन अँड रोबोटिक्स या ब्रँचसाठी आहे, त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग अँड बिग डेटा या ब्रँचसाठी आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आहे। हे सगळे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स। इथं सर्व ब्रँचेस लिहिलेले आहेत। तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला हा M2 सब्जेक्ट अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे। त्यानंतर डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग। हे इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपचे ब्रँचेस आहेत, इलेक्ट्रिकल ग्रुपचे ब्रँचेस आहेत, सिव्हिल ग्रुपचे ब्रँचेस आहेत, कम्प्युटर ग्रुपचे ब्रँचेस आहेत, राईट। त्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर, त्यानंतर मेंटेनन्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल, त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IF, त्यालाच आपण IT सुद्धा म्हणतो, त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन, त्यानंतर इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन, इंटेरियर डिझाईन, त्यानंतर सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग। हे सर्व आता मेकॅनिकल ग्रुपचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग। तर ह्या सर्व ब्रँचेसचे इथं शॉर्टकट दिलेले आहेत, ठीक आहे। बघू शकता तुम्ही इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील, हे सगळे शॉर्टकट्स दिलेले आहेत। तर हे पूर्ण नावानं आपण त्या ब्रँचचं नाव न घेता या शॉर्टकट नावाने आपण ते ब्रँचचं नाव घेतो। आणि सर्व हा जो अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्ही जर फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असाल तर हा सब्जेक्ट तुम्हाला आहे। हा सब्जेक्ट आपला कोर्स टायटल जो आहे, कोर्स टायटल तर आहे, कोर्स टायटल आपला अप्लाइड मॅथमॅटिक्स, ठीक आहे। आणि कोर्स कोड किंवा याला आपण सब्जेक्ट कोड सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर सब्जेक्ट कोड किती आहे? 312301, ठीक आहे। तर हा झाला त्याचा सब्जेक्ट कोड। आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर या अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये टोटल किती युनिट्स आहेत आणि प्रत्येक युनिट किती मार्कला आहे हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक युनिट मध्ये कंटेंट काय काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। फक्त आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला टोटल किती टॉपिक्स आहेत आणि त्याला मार्क्स किती आहेत, ठीक आहे। तर बघा, त्याच्या अगोदर सुद्धा आपल्या ह्या YouTube चॅनलवरती पूर्ण ब्रँचेस वाईज सिलेबस एक्सप्लेन केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही तो व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या। तर अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट, याचा कोर्स कोड या ठिकाणी दिलेला आहे। कोर्स कोड ऑलरेडी आपण बघितलो 312301. कोर्स टायटल म्हणजे सब्जेक्ट नेम
अप्लाइड मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर याचा ॲब्रिव्हिएशन ऑफिशियल याचा ॲब्रिव्हिएशन आहे AMS अप्लाइड मॅथमॅटिक्स, पण आपण ह्याला कोणत्या नावाने ओळखतो, M2 या नावाने आपण याला ओळखतो. ठीक आहे. तर त्यानंतर इथं बघा तुमचे MSBT नुसार आवर्स दिलेले आहेत. CL आवर्स, CL म्हणजे काय, क्लासरूम लर्निंग आवर्स किती आवर्स आहेत, 3 आवर्स. त्याच्यानंतर ट्युटोरियल लर्निंग आवर्स किती आहेत, 1. LL म्हणजे लॅब प्रॅक्टिकल या सब्जेक्टला नाही, राईट. त्याच्यानंतर या ठिकाणी नॅशनल लर्निंग आवर्स दिलेले आहेत, सब्जेक्टला क्रेडिट आहे 2. ठीक आहे. तर हे क्रेडिट कशावरती डिपेंड असते, नॅशनल लर्निंग आवर्स वरती डिपेंड असते. ठीक आहे. 30 नॅशनल आवर्स इज इक्वॅलेंट टू 1 क्रेडिट. तर हे याचं एक रिलेशन आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना क्रेडिट काय आहे बरेच क्वेश्चन्स येतात, तर क्रेडिट हे नॅशनल लर्निंग आवर्स वरती डिपेंड आहे. त्यानंतर हा जो पेपर आहे, पेपर 3 तासाचा तुमचा पेपर होणार आहे. ठीक आहे. जो फायनल जसा तुमचा M1 चा पेपर झालेला आहे तसाच हा M2 चा सुद्धा पेपर 3 तासाचा होणार आहे. 3 तासामध्ये तुम्हाला 70 मार्कचा जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, राईट. त्यानंतर थेरी पेपर होणार आहे तुमचा, म्हणजे लिहायचं M1 सारखं सेम. त्या बघा FATH मॅक्झिमम मार्क्स किती आहेत, 30 मार्क्स. FATH म्हणजे काय, FA म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट थेरी, 30 मार्कला. 30 मार्क हे कशाचे आहेत, तर जसं तुमचे M1 मध्ये ज्या मागच्या फर्स्ट सेमिस्टरला 2 क्लास टेस्ट झालेले आहेत, तसंच M2 चे सुद्धा 2 क्लास टेस्ट होणार आहेत. प्रत्येक क्लास टेस्टला किती मार्क आहेत, 30 मार्क्स आहेत. ठीक आहे. जे CT1 होणार आहे तुमची 30 मार्क्सची, आणि CT2 होणार आहे 30 मार्क्सची. ठीक आहे. CT1 आणि CT2. तर ह्या दोन्ही CTचं 30 मार्क पैकी ऍव्हरेज काढल्या जाते आणि त्याच्यावरनं तुम्हाला मार्क मिळतात. त्यानंतर SATH समेटिव्ह असेसमेंट थेरी मॅक्झिमम मार्क्स 70, म्हणजे हा 70 मार्क्सचा पेपर होणार आहे. म्हणजे हे 30 आणि 70 टोटल मॅक्झिमम 100 मार्क्स. आणि तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स लागणार आहेत रे, 40 मार्क्स लागणार आहेत. ठीक आहे. मिनिमम पासिंग मार्क्स दोन्ही मिळून. आणि टोटल मार्क्स जे आहेत या सब्जेक्टला, तर 100 मार्क्सचा तुमचा हा अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 सब्जेक्ट आहे. आता नेक्स्ट आपण टोटल या टॉपिक मध्ये किती, या सब्जेक्ट मध्ये टोटल किती टॉपिक्स आहेत आणि प्रत्येक टॉपिक किती मार्क्सला आहे ते आपण बघूया. आता या टेबलमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण तुम्हाला मेन म्हणजे हे युनिट टायटल, यालाच आपण तुम्ही म्हणू शकता युनिट नेम, आणि लास्टच्या कॉलम मध्ये इथे दिलेले आहे टोटल मार्क्स. हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. हे झाले तुमचे युनिट्स. टोटल 5 युनिट्स आहेत. हे युनिट टायटल किंवा युनिट नेम सुद्धा म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे टोटल मार्क्स. ठीक आहे. आता इथं आवर्स वगैरे दिलेले आहेत प्रत्येक चॅप्टरला, पण ह्या आवर्स नुसार आवर्स पेक्षा ह्या 2 ते 3 पट आपल्याला जास्त वेळ लागतो, राईट. तर युनिट नंबर फर्स्ट आहे, युनिट नंबर फर्स्ट इनडिफायनाइट इंटिग्रेशन. ठीक आहे. तर हा टॉपिक 20 मार्क्सला आहे. तुम्ही जर बघितलं ह्या 70 मार्क पैकी सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या टॉपिकला असेल, तर युनिट नंबर फर्स्टला असेल. ठीक आहे. तर या टॉपिक मध्ये जर तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स घ्यायचे असतील, तर तुम्हाला M1 मध्ये जो लास्ट टॉपिक होता डेरिव्हेटिव्ह झालेला आहे तुम्हाला, तर त्या डेरिव्हेटिव्हचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला रिवाइज करायचे आहेत. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित जमलं तर इंटिग्रेशन तुम्हाला व्यवस्थित जमते. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्हचं त्याला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणू शकतो इंटिग्रेशनला. तर हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह जमायला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह जमलं तरच इंटिग्रेशन व्यवस्थित जमते. ठीक आहे. तर युनिट नंबर सेकंड आहे डेफायनाइट इंटिग्रेशन, आणि हा टॉपिक जो आहे तो आहे 12 मार्क्स साठी. तुम्हाला फायनल पेपर मध्ये या टॉपिक वरचे क्वेश्चन 12 मार्क्स साठी येणार आहेत. त्यानंतर युनिट नंबर थर्ड डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक आहे 12 मार्क्स साठी, राईट.
त्यानंतर न्यूमरिकल मेथड युनिट नंबर 4 न्यूमरिकल मेथड, तर हा टॉपिक किती मार्क साठी येणार आहे? 14 मार्क साठी येणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 5 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, तर हा किती मार्क साठी येणार आहे? हा येणार आहे 12 मार्क साठी. ठीक आहे. जर तुम्ही हे टोटल काउंट केलात, एडिशन केला त्याची, तर किती मिळेल तुम्हाला? 70 मार्क. हे टॉपिक वाईज ह्याचं वेटेज आहे आणि तुम्हाला टोटल हे जे 70 मार्क कंपल्सरी आहेत, तर 70 ला तुम्ही 1.5 नी मल्टिप्लाय केलात तर ऑर सहित तुम्हाला ते पेपर, म्हणजे 70 ला जर 1.5 न केलं 105 येते, पण अप्रॉक्सिमेटली तुमचा जो पेपर आहे ऑर सहित, ठीक आहे, 106 मार्क्सचा असतो. टोटल किती क्वेश्चन्स असतात? 6 क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6 असे 6 क्वेश्चन्स असतात. ऑलरेडी तुम्ही M1 चा पेपर सॉल्व्ह केलेला आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये M2 चा पेपर होतो. ठीक आहे. तर आता इथं सुद्धा या ठिकाणी 20 मल्टिप्लाइड बाय 1.5 राईट. ऑर सहित जर आपण क्वेश्चन म्हणजे ऑर सहित जर या टॉपिकचे मार्क काउंट करायचे असतील तर, ठीक आहे. आता प्रत्येक टॉपिकला तसंच 1.5 नी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ऑर सहित आपल्याला ते मार्क मिळून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता जे तुम्ही फर्स्ट इयरला विद्यार्थी आहेत, तुमची ब्रँच कोणतीही असू द्या, तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 हा नावाचा सब्जेक्ट आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये M2 या सब्जेक्ट रिलेटेड टोटल किती टॉपिक्स आहेत, किती मार्कला आहे, सब्जेक्ट कोड काय आहे, पूर्ण नाव काय, त्याचा शॉर्ट फॉर्म काय, हे सर्व आपण बघितलेलं आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यानंतर टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि आपल्या ऑनलाईन क्लास जो आहे मेड फॉर पॉलिटेक्निक त्या ऍपची सुद्धा लिंक दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक लिंक वर जाऊन क्लिक करायचं आहे आणि ते ग्रुप जॉईन करायचे आहेत आणि आपल्या क्लासचा जो ऍप आहे मेड फॉर पॉलिटेक्निक, तर त्या लिंक वरती जाऊन तो ऍप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या. त्या ऍप मध्ये भरपूर कंटेंट असं आहे, फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट. जसं सिलेबस असेल, पुन्हा तुम्हाला IMP क्वेश्चन्स येणार आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तिथे मिळणार आहेत, त्यानंतर सर्व ब्रँचेसचा सिलेबस मिळणार आहे. असं भरपूर सारं काही त्या ऍप मध्ये आहे. एकदा डाउनलोड करा आणि चेक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.